जय महाराष्ट्र। आपल्या सगळ्यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे। गद्दारांना गाडून उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्याचं आपलं स्वप्न आहे। यासाठी सर्व शिवसैनिकांनी व सर्वसामान्य जनतेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कठोर परिश्रम घेतले आहेत आणि त्याच कठोर परिश्रमाचे फळ आपल्याला निकालाच्या दिवशी मिळणार आहे। दिल्लीतील एका प्रसिद्ध कंपनीने केलेला सर्वे लीक झाला असून या सर्वेनुसार महाराष्ट्रातील 37 जागांवर इंडिया आघाडीचा विजय निश्चित मानला जातो आहे। आता या 37 जागा कुठल्या आहेत व कुठले उमेदवार निवडून येणार आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमची सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मग सुरू करूया। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे गोवाल पडवी यांचा विजय निश्चित मानला जातो आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर शोभा बच्चाव या भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव करण्यात हे निश्चित आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करण पवार विजय होणार आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील विजय होणार अशी सूत्रांची माहिती आहे। बुलढाण्यात उद्धव सेनेचे नरेंद्र खेळेकर, अकोल्यात काँग्रेस पक्षाचे अभय पाटील, अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखडे, वर्ध्यात शरद पवार गटाचे अमर काळे, रामटेकमध्ये काँग्रेस पक्षाचे श्यामकुमार बर्वे, चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षाचा प्रतिभा धानोरकर, यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संजय देशमुख, हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव गटाचे नागेश आष्टीकर विजयी होणार आहेत। याशिवाय परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव गटातील चंद्रकांत खैरे, नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, पालघरमध्ये शिवसेना उद्धव गटाच्या भारती कमळी, भिवंडीमध्ये शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे, कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे, ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातील निष्ठावंत नेते राजन विचारे, मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे भूषण पाटील, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव गटाचे अमोल कीर्तीकर, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव गटाचे संजय दीना पाटील, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे अरविंद सावंत, रायगडमध्ये शिवसेना उद्धव गटाचे अनंत गीते, मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव गटाचे संजोग वाघेरे पाटील विजयी होणार आहेत। याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके, शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे, धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे मोहिते पाटील, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे छत्रपती शाहू महाराज व हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विजयी होताना दिसून येत आहे। या सर्वेचे वैशिष्ट्य म्हणजे गद्दार गटाला या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळणार नसून एकनाथ शिंदेंचा पूर्णपणे सुपडा साफ होणार आहे। ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।